राजकारणाचा अप्रत्यक्ष किळस आणणारी घटना आपल्या महाराष्ट्रात सध्या घडते. महाराष्ट्र हे आपलं एक वेगळं राज्य होतं. त्या राज्याची एक वेगळी ओळख होती. पण सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ओळख ही एक वेगळ्या स्वरूपाची होऊन गेलेली आहे. कारण महाराष्ट्रातले राजकारणी हे निव्वळ गद्दारी, निव्वळ पैशाच्या, सत्तेच्या हव्यासापोटी हवे ते करतात, हे आज आपल्या सगळ्यांनी समोर पाहिलेलं आहे. महाराष्ट्रातील ठाकरेंची शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी शिवसेना यांचे 6 खासदार फुटले आणि 6 खासदारांची फुटण्या पाठीमागचं कारण एकच आहे, पैसा, सत्ता. याच्या पलीकडे यांना काही घेणं-देणं नाही कशा गोष्टीची. हे विचारांशी बांधील वगैरे काही नाहीत. असं असतं तर हे अगोदरच गेले असते. एवढे तालून सुलकून राहिलेले ही लोकं आज जातायत. जायचं ते 2 वर्षांनी जा ना. 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जावा ना आणि लढवा ती निवडणूक. या जिंकून. पण आत्ता जाण्याचा काय अर्थ आहे? तुम्हाला समजतोय, माणसं जनता वेडी नाही. जनतेला वेड्यात काढणं थोडं सोडून द्या. या प्रकारे ज्या पद्धतीने हे 6 खासदार, तो भाऊसाहेब वाकचौरे असेल, नागेश पाटील असेल, ते आष्टेकर पाटील असेल, त्यानंतर ते संजय देशमुख असेल, ओमराजे निंबाळकर असेल किंवा संजय दिना पाटील असतील किंवा अजून कोण ते हे असतील. अ, म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं अ, म्हणजे तुमच्यात खरंच दम होता किंवा तुमच्यात खरंच त्या गोष्टींचे गट्स होते, तर तुम्ही त्यावेळेस धनुष्यबाणावरती का निवडणुका लढला नाही? कारण तुम्हाला माहिती होतं, की इथे धनुष्यबाण चालणारच नाही आता कारण इथे क्रेझ आहे ठाकरेंची. म्हणून तुम्ही मशाल चिन्हावरती लढला. मशाल चिन्हावरती जिंकून आला. महाविकास आघाडीतून जिंकून आला आणि आता एक गट स्थापन करताय आणि इकडे एनडीएला समर्थन करताय. म्हणजे जो सत्तेत पक्ष आहे, त्या पक्षाला समर्थन करताय. कशासाठी? हा प्रश्न तुम्हाला येणारी जनता नक्की तुम्हाला मतदारसंघामध्ये विचारेल. पण सध्या शिवसेना मात्र अलर्ट मोडवरती आहे आणि फायरमध्ये आहे. आता फक्त हे जे संजय राऊत बोलतायत ना, हे उद्धव ठाकरे बोललं तर बरं होईल. कुठपर्यंत हा उद्धव ठाकरे नावाचा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे नावाचा हा एका इतका प्रगल्भ, इतका पेटून उठणाऱ्या पक्षाचा अध्यक्ष अजूनही शांत काय? हा सगळ्यात महाराष्ट्राला पडलेला मोठा प्रश्न आहे. अजूनही एवढं सगळं घडत असताना हा माणूस घराबाहेर का पडत नाही? हा माणूस घराबाहेर येऊन का कुठल्या गोष्टी ॲक्शन घेत नाही? हा माणूस का शिवसैनिकांना सांगत नाही, की "जा यांची घरदारं पेटवून द्या. जा हे करा, जा ते करा, यांची कार्यालये पेटवून द्या." अरे, ही शिवसैनिकाची ही खरी ओळख आहे. शिवसेनेची ही खरी ओळख आहे. पण उद्धव ठाकरे मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे फेल ठरलेले दिसतात आपल्याला. कारण कुठल्याही प्रकारे ते ॲक्शनच घ्यायला तयार नाही त्या सगळ्या गोष्टींवरती. तो संजय राऊत नावाचा माणूस तो प्रचंड वेगाने बोलतोय. पण तुम्ही आहात कोण बोलणारे? तुम्ही एक राज्यसभेचे सदस्य आहे. पक्षाचे मालक थोडे आहात तुम्ही. पक्षाचे अध्यक्ष थोडे आहात. पक्षप्रमुख कोण आहे? तर ते उद्धव ठाकरे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी सभा घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य दिलं. शरद पवारांच्या सहानुभूतीवरती तुम्ही निवडून आला. काँग्रेसच्या पाठबळावरती तुम्ही निवडून आला आणि आता तुम्ही सगळं तुमच्याकडे आयतं असताना तुम्ही काहीतरी छोट्याशा गोष्टींसाठी एक पक्ष सोडून जाताय. पक्ष सोडून जाताय तर जा. परंतु त्या पक्षाने दिलेली खासदारकी हिचा तुम्ही लिलाव करताय, ह्याचा तुम्ही बाजार करताय. हे अत्यंत रॉंग आहे आणि अत्यंत चुकीचं आहे. फक्त आता उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले पाहिजेत. त्यांनी थोडं लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. हे 4-2 लोकांवरती किती दिवस पक्ष चालवणार आहे तुम्ही? स्वतः वैयक्तिक फील्डवरती या, मराठवाड्यात फिरा, दौरे करा. ह्यांना कळू द्या ह्यांची लायकी काय आहे ती. जर तुम्ही ह्या गोष्टी जर नाही केल्या, तर तुमच्या या बाकी गोष्टींचा काही परिणाम होणार नाही. हे पुन्हा येतील, धनुष्यबाणावर लढतील. कशावेळी लढतील आणि जिंकून येतील. तुम्ही जर फील्डवर जात नाही, तुम्ही जर तळागाळात पोहोचत नाही, तर तुमचे नेते असेच निर्णय घेतील ना. पण या सगळ्या गोष्टींचा एक या सगळ्या गोष्टींमधून ठाकरेंच्या शिवसेनेने एक अशी लढाई जिंकलेली आहे. ती अशी आहे, की हे जे 6 खासदार आहेत, त्या 6 खासदारांमध्ये 1 खासदार हा उद्धव ठाकरेंनीच पाठवलेला आहे. तो यासाठी, की ह्या 5 गद्दारांची जाग्यावरतीच नाकाबंदी करण्यासाठी. यांचं सदस्यत्व रद्द करून टाकायचं. पोटनिवडणुका घ्यायच्या आणि पुन्हा एकदा निवडणुका लढवायच्या. आणि तिथल्या एखाद्या निष्ठावंताला ते तिकीट द्यायचं आणि जिंकून आणण्याचा प्रयत्न करायचा. हे फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आता चाललेलं हे डोकं आहे. आता ह्यातही ते किती सक्सेस होतायत, यश किती मिळतंय ते पुढे जाऊन आपण पाहूच. पण आता हा एक जण गेलेला, हा नक्की कोण आहे? ओमराजे आहे का? का संजय दिना पाटील आहे? या दोघांमध्येच एक कोणतरी आहे. पण दोघेही जर उद्या परतले माघारी व्हिप दिलेला आहे. व्हिपचंही त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्याच्यामुळे आता कायदेशीर बाबीला त्यांना सामोरं जावं लागणारच आहे. त्यांनी कुठलाही गट वगैरे स्थापन केलेला नाही. त्याच्यामुळं आता
कायदेशीर न्यायालय लढाई लढावी लागणार आहे आणि कायदेशीर लढाई लढण्यासाठी अ, ठाकरेंचे 2-4 जे काही खासदार आहेत, ते त्यातलेच आहेत. ते वर्षानुवर्षे तेच करत आलेले, ते इथून पुढे सुद्धा तेच करतील. पण तो एक खासदार हा ओमराजे असेल असं मला वाटतंय. कारण ओमराजेची भूमिका अजूनही संदिग्धच आहे. अजूनही ओमराजे म्हणजे तळ्यात-मळ्यातच आहेत. एन-डी-एत गेलेत असे बी नाही आणि यू-पी-एमध्ये आहेत असाही विषय नाही. आजही त्यांची भूमिका काय आहे हे कोणाला समजत नाही. बाकी सगळ्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. परंतु ओमराजेंची भूमिका ही संभ्रमात टाकणारी आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय. पण मला वाटतं तो एक खासदार हा ओमराजे असावा. तुमची काय मत आहेत? कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.